जळगाव जामोद येथील प्रवीण भीमराव तायडे आणि भीमनगर येथील रहिवासी यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सहाय्यक सावकारांचे निबंधक कार्यालय जळगाव जामोद यांना दिनांक 7/2/2025 रोजी निवेदन सादर केले। निवेदनात कॉटन मार्केटचे उपसभापती यांनी मागील काही वर्षापासून इनामाता मंदिर समोर ईश्वर हॉटेल या नावाने हॉटेल सुरू केले असून हॉटेल समोर मंदिर आणि बस स्टॉप आहे। बस स्टॉपवर प्रवासी पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी, बालक, वयोवृद्ध आणि महिलांची संख्या वाढली असून हॉटेलमध्ये अवैध देशी दारूची सर्रास विक्रीमुळे या ठिकाणी दारू पिणाऱ्या लोकांकडून महिलांची छेडछाड, जातीयवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढील भविष्यात अनर्थ टळला पाहिजे याबाबत स्थानिकांनी कित्येक वेळा पोलीस स्टेशन आणि कॉटन मार्केट येथे निवेदने देऊन निवेदनाची संबंधित विभागाने दखल न घेता उलट अवैध देशी दारू विक्रेत्याला सहकार्य करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला। तसेच कॉटन मार्केट यार्डच्या जागेत हॉटेलच्या नावाने होत असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी। दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता। त्यानुसार गेल्या 2 दिवसांपासून स्थानिक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय समोर प्रवीण भीमराव तायडे आणि स्थानिक नागरिक उपोषणास बसले असून अद्याप संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल घेतली नाही। इथे जे इनामाताचे जे मंदिर आहे, शाळा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि बसस्टँड आहे। बसस्टँडवर महिला, मुली, शाळेचे रहदारी राहते, तिथं ते दारूचं दुकान आहे। त्या दारूच्या दुकानामधून जो निघणारा जो माणूस असते दारू पिलेला, त्याच्यापासून तिथे छेडछाडीच्या प्रकार घडू शकतात किंवा तिथं काही जातीय वाद होऊ शकतात। त्याच्यामुळे ते ठिकाण कायमस्वरूपी बंद करावे, जेणेकरून तिथून शांतता आणि चांगल्या गोष्टीचा म्हणजे मार्ग निघेल। त्याच्यासाठी आम्ही उपोषण केलेले आहे। गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाणे, संग्रामपूर, बुलढाणा।